मुंबईतल्या धारावी झोपडपट्टी विभागाचा विकास करण्याचं सरकारने ठरवलंय। मात्र या विकास कामासाठी व्यावसायिक अदानी यांना कंत्राट देण्यात आलंय। या कंत्राटात असलेल्या अटींवर ठाकरे गट आणि रहिवासी यांनी सरकारकडे काही मागण्या केल्यात। या प्रकल्पानिमित्त काय मुद्दे चर्चेत आहेत त्याचा आढावा घेऊया। धारावी ही आशिया खंडातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी आहे। याच झोपडपट्टीचं जनजीवन चित्रित करणारे चित्रपट प्रदर्शित झाले। धारावी, गली बॉय आणि धारावीतल्या जनतेचे मुद्दे मांडणारा थलाइवा रजनीकांत यांचा काला। याच धारावीच्या पुनर्विकासाचं कंत्राट अदानींच्या एका कंपनीला देण्यात आलंय। या पुनर्विकासावर विधानसभेत चर्चा झाली आहे। आता जी काही नियुक्ती विकासकाची झालेली आहे त्याच्या सगळ्या टर्म्स अँड कंडिशन्स या उद्धव ठाकरेजींनीच ठरवलेल्या टर्म्स अँड कंडिशन्स आहेत। पण अशा प्रकारची दुटप्पी भूमिका ते नेहमीच घेतात। तर काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड यांनी धारावीकरांची बाजू मांडताना स्थानिकांशी निगडीत मुद्दे उपस्थित केले। कुठलेही कोणत्या तरी उद्योगाला, समूहाला, दबावाला बळी पडून, त्यांच्या स्वार्थाला बळी पडून धर्मांनी अध्यक्ष महोदय, धारावीचा जो सुनियोजित लोककेंद्रित विकास आहे तो सहज शक्य होऊ शकतो। अध्यक्ष महोदय, हे माझं या ठिकाणी आपल्याला नम्रतेचं सांगणं आहे। अध्यक्ष महोदय, हा जसं मी सुरुवातीला सांगितलं की हा विकास धारावीकरांचा नसून हा विकास जो आहे तो अदानींचा आहे। तर धारावीतील रहिवाशांनी पत्रकार परिषद घेत त्यांची बाजू मांडली आहे। बिल्डरला जर तुम्ही 4 FSI देणार असाल, त्याला TDRचा बेनिफिट देणार असाल, त्याला ग्लोबल FSIचा बेनिफिट देणार असाल, त्याला स्टेअर केस, GST, प्रोसेसिंग अशा सगळ्या ज्या सवलती आहेत, जे शुल्क आहे त्यातनं सूट देणार असाल तर धारावीकरांना 100 फुटाची बक्षीस तुम्ही का देऊ शकत नाही, अशी साधी आमची मागणी आहे। अदानींकडे गेलेला हा प्रकल्प सध्या वादाच्या भोवऱ्यात आहे। इथल्या स्थानिकांच्या मागण्यांमध्ये बदल झाले असून इथं चालणाऱ्या लघु उद्योगांचा प्रश्नही ऐरणीवर आलाय। कोणते व्यवसाय इथे केले जातात यावर एक नजर टाकूयात। लेदर व्यवसाय, मातीच्या वस्तूंची निर्मिती, कापड उद्योग, सजावटीच्या वस्तू, प्लास्टिक उद्योग, भंगार व्यवसाय। धारावी झोपडपट्टी एकूण 557 एकर जागेवर वसली आहे। इथे 60,000 पेक्षा जास्त झोपड्या आहेत आणि 10 लाख रहिवासी राहतात। धारावी मुंबईमध्ये मोक्याच्या ठिकाणी आहे। मुंबई उपनगराला जोडणाऱ्या पश्चिम, मध्य आणि हार्बर या 3ही रेल्वे लाईन धारावीला संलग्न आहेत। तसंच काही अंतरावर विमानतळही आहे, त्यामुळे इथून कुठेही जाता येतं। या कारणामुळे धारावीच्या जागेचं मोल सामान्य मुंबईकरांपासून ते अगदी अदानीसारख्या धनाढ्य व्यावसायिकांनाही कळलंय। त्यामुळे धारावीच्या पुनर्विकासासाठी अदानी समूहाने 5069 कोटी रुपयांची बोली लावत हे पुनर्विकासाचं कंत्राट आपल्या हाती घेतलंय। या प्रकल्पाचे पुनर्विकासाचे काय निकष आहेत यावर एक नजर टाकूया। आंतरराष्ट्रीय पातळीवर विकासाची योजना। वर्ष 2000च्या पूर्वीच्या रहिवाशांना मोफत घरं, सन 2000 नंतरच्या रहिवाशांना पैसे मोजावे लागणार, पात्र झोपडपट्टी धारकांना तिथेच घर देणार, अपात्र झोपडपट्टी धारकांना वडाळा किंवा कांजूरमार्गचा पर्याय, अपात्र झोपडपट्टी धारकांना घरांसाठी पैसे मोजावे लागणार। पुनर्विकासात 20% हिस्सा सरकारचा, 80% हिस्सा अदानी समूहाचा। फक्त 7 वर्षात धारावीचा पुनर्विकास करून देणार असल्याचं सांगण्यात येत आहे। मात्र स्थानिकांनी घरं देताना कोणतीही कॅटेगरी नको, सगळ्यांना एकत्र घरं द्यावी, तसंच 500 स्क्वेअर फुटांची घरं द्यावीत आणि महत्त्वाचं म्हणजे विकास आराखडा जाहीर करावा अशी मागणी केली आहे। तसंच हा पुनर्विकास सरकारने करावा, कोणताही मध्यस्थी नको अशीही मागणी करण्यात आली आहे। या मागण्या सरकार आणि विकासक पूर्ण करतात का हे पाहावं लागेल। स्वप्नील जाधवसह लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।